जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या भावना भडकवण्याचे राजकारण करू नये, अन्यथा पुणे शहरात पाय ठेवू देणार नाही, अशा तीव्र शब्दात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अ गटाने राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाबद्दल निषेध नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। मुंबई येथील सभेत राज ठाकरे यांनी इंदू मिल येथे होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाबद्दल काढलेल्या उद्गारांचा निषेध करण्यासाठी शहर रिपाईच्या वतीने निदर्शने करण्यात आली। ठाकरे यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी निवेदन स्वीकारले असून यावेळी राज ठाकरे यांचा पुतळाही जाळण्यात आला। यावेळी रिपाईचे गटनेते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, शिक्षण मंडळ सदस्य बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे, महिला आघाडी अध्यक्षा लतिका साठे, हनुमंत साठे आदी उपस्थित होते। राष्ट्रीय स्मारकाबद्दल अत्यंत खालच्या पद्धतीचे उद्गार काढले। इंदू मिल हे बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे। जे बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, जे बाबासाहेब आंबेडकर ग्रेटेस्ट इंडियन आहेत, अमेरिकेसारख्या संस्थेने बाबासाहेब आंबेडकरांना मान सन्मान दिला, बहुमान दिला, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं भारतातलं स्मारक इंदू मिल या ठिकाणी 12 एकरवर व्हावं, यासाठी आदरणीय नेते रामदास आठवले असतील, प्रकाश आंबेडकर असतील, गवळे असतील आणि अनेक कवाडे असतील, अन्य नेते असतील, हे या जागेच्या स्मारकासाठी संघर्ष करत आहे, आंदोलन करत आहे। पण काल राज ठाकरे पार डान्स करून, नाच करून ज्या पद्धतीने त्यांनी या स्मारकाच्या इंदू मिल स्मारकाच्या संदर्भात म्हणाले, या ठिकाणी इंदू मिलच्या जागेवर काय तुम्ही बंगला बांधणार आहे। राज ठाकरेला या ठिकाणी आम्हाला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की कालचा विषय हा राज ठाकरेचा भाषणाचा नसताना देखील त्यांनी कारण नसताना दलित समाजाच्या भावना, आंबेडकरी चळवळीचा अपमान, बाबासाहेबांचा अपमान, त्या स्मारकाचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून राज ठाकरेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करत आहोत। गौतम बुद्धाची विटंबना झाली तर मनसेने पहिल्यांदा निषेध व्यक्त करायला पाहिजे। या देशात खैरलांजीसारखे प्रकार घडलेले आहेत। या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक दलितांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण घडतात। त्यावेळेस राज ठाकरे त्यांचा मनसे मात्र हाताची घडी घालून गप्प बसत असतो। त्या अन्याय करणाऱ्या लोकांबद्दल एक प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त करत नाहीये। या महाराष्ट्रामध्ये दलिताच्या प्रश्नावर एक शब्द राज ठाकरे बोलत नाही। काल मात्र इंदू मिलच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेचा रिपब्लिकन पक्ष पुणे शहर शाखेच्या वतीने, आदरणीय रामदास आठवले साहेबांच्या पक्षाच्या वतीने तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध व्यक्त करत